पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे. आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, खूप बरं वाटते. प्रत्येकाला आत्मिक नजराने पाहत आहोत. हालेलुया. हालेलुया. काल तुम्हाला प्रार्थना करायला सांगितलं आणि मला नक्की माहिती आहे तुम्ही सगळे प्रार्थना केली आहे. हालेलुया. हालेलुया. त्या प्रार्थनेचा सुंदर अभिषेक प्रत्येक ठिकाणी बघायला भेटत आहे. म्हणून सगळ्यांचा अगदी सुरुवातीला आभार मानताय. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपण एक सत्य जाणूया. हालेलुया. हालेलुया. आपण सगळे परमेश्वराच्या प्रीतीमध्ये परमेश्वराने निवडलेले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 15व्या अध्यायामध्ये परमेश्वर आपल्याला खूप सुंदर असं हे वचन, हे अनेकांना पाठ आहे, हे वचन प्रभूने सांगितलं. हालेलुया. हालेलुया. योहान 15:16 वचन. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू बहिणीनो, आता आपण ऐकलेले जे वाचन आहे, प्रभूने एका व्यक्तीला निवडले. कशासाठी निवडले? निवडलेले ते नेमण्यासाठी आहे. नेमताय ते कशासाठी आहे? फळ देण्यासाठी आहे. हालेलुया. 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 अचानक देवाच्या डोक्यात एक विचार आला म्हणून कोणाला निवडायला जात नाहीये. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराच्या प्रीतीचा फळ आहे प्रत्येक निवडणूक. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आता आपण ह्या सुंदर वचन ऐकूया. रोमकरास पत्र 8वा अध्याय 29 आणि 30 वचन. कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, ज्याला निवडले त्याच्याविषयी पूर्वज्ञान. पवित्र ग्रंथ आपल्याला शिकवत आहे कोणाबद्दल देवानी पूर्वज्ञानामध्ये काय काय बघून ठेवले, बोलून ठेवले. हालेलुया. हालेलुया. सिस्टर नीलम सुरुवातीपासून वाचा. कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राचे प्रतिमेप्रमाणे बनावे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येकांच्या विषयी देवाच्या मनामध्ये एक सुंदर कल्पना आहे. हालेलुया. हालेलुया. ज्याने आपल्याला पाचारण केलेलं आहे, ज्याने आपल्याला निवडलेलं आहे, ज्याने आपल्याला नेमलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये ही इच्छा आहे, या विचार आहे. हालेलुया. हालेलुया. आपण सर्व पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावं. हालेलुया. हालेलुया. बापाची ही इच्छा आहे, जसे माझा पुत्र आहे, ज्या पुत्राला मी या जगामध्ये पाठवलेला आहे, ज्याचा चेहरा त्यांनी पाहिलेला आहे, हालेलुया, हालेलुया. त्याच्या सारखे प्रत्येक लेकरू या जगामध्ये बनावं. पुढे आपण ऐकूया. म्हणून त्याने त्यांना अगाऊच नेमून ठेवले. ह्यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनामधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने अगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरविले. आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे
त्याने गौरवही केले. पाचारण केलेल्या लोकांना प्रभूने नीतिमान ठरवलं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. ज्यांचा पाचारण झालेलं आहे, माणसांच्या दृष्टीने खूप कमजोरी असेल, अनेक प्रकारचा त्रास त्यांच्यामध्ये असेल, आपण ज्या ज्या प्रकारच्या मापाने बघतो त्यामध्ये तो कमजोर असेल, तरी देवाचे वचन आहे, ज्यांना त्यांनी पाचारण केलेलं आहे त्यांना त्यांनी नीतिमान ठरवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. ज्यांना प्रभूने नीतिमान ठरवलेलं आहे त्यांच्याबद्दल आपण आरोप प्रत्यारोप कशाला करायचा आहे? हालेलुया. हालेलुया. ज्यांना प्रभूने नीतिमान केलेलं आहे, हालेलुया, हालेलुया. त्यांना प्रभूने गौरव पण केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. कारण जसे पुत्र आहे तसे आपल्याला पण उंचवलेलं आहे. योहनाचा शुभवर्तमान अध्याय 1 वचन संख्या 12. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांनी, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. हालेलुया. पाचारण देण्यात आलेलं आहे, तरी पाचारण मिळालेले सर्व लोक स्वीकार करत नाही. हालेलुया. हालेलुया. काही लोकांना या पाचारणाची किंमत माहित नाही. हालेलुया. हालेलुया. ज्यांना पाचारण मिळालेलं आहे त्यांना आठवणीत घ्या. ज्यांना पाचारण मिळालेलं आहे, ज्यांना निवडलेलं आहे, त्यांच्याबद्दल देवाच्या काही काही योजना आहे. हालेलुया. हालेलुया. त्यांना शुद्ध करून घेत आहे, त्यांना नीतिमान ठरवत आहे, त्यांना गौरवित सुद्धा करत आहे. हालेलुया. हालेलुया. गौरवान्वित करणारा हा परमेश्वर त्यांच्याकडून फळाची अपेक्षा ठेवत आहे. हालेलुया. हालेलुया. काही लोक निवडलेलं आहे तरी मनावर घेत नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. जे लोक पाचारणाच्या मार्गामध्ये येत आहे त्यांना देवाची लेकर बनण्याचा कुवत देवाने दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. लक्षात ठेवा, सर्व लोक स्वीकार करत नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद या येशू. अनुषंगाने आणखीन एक वाचन आपल्या ध्यानात आपण घेऊ. योहनाचं पहिले पत्र 3 अध्यायातून या सुंदर वचन आता आपण ऐकूया. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा. आणि आपण तसे आहोत. ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्ही देवाची लेकरं आहात याचं तुम्हाला जाणीव पाहिजे. हालेलुया. हालेलुया. जगाच्या डोक्यात येत आहे ते जग बोलणार, जग तुम्हाला डिस्करेज करणार, पाठीमागे खेचणार. हालेलुया. हालेलुया. तुमच्या मनामध्ये जे आनंद आहे ते दुःखामध्ये बदलून द्यायला ते लोक बघणार. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला दानादान करायला प्रयत्न करणार. हालेलुया. हालेलुया. तरी जाणायचं तुमचा पाचारण कोणाकडून आलेला आहे, त्याला गट्ट धरा, त्याच्या सामर्थ्याने तुम्ही चाला. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. आहे त्यामध्ये समाधानी बनू नका. आबा पित्याचे एकुलत्या एक पुत्र जसे आहे तसे आपण व्हावं. हालेलुया. हालेलुया. जसे एकुलत्या एक पुत्र येशू ख्रिस्ताने जगभर फळ दिला, आत्मिक फळ दिले. हालेलुया. हालेलुया. तसा प्रकारे आपण देखील फळदायी जीवन जगावं. Praise the Lord. Praise the त्या Lord. सगळ्या गोष्टीसाठी आपल्या सर्वांना
पवित्र आत्म्याची मदत हवी आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the आपण Lord. पवित्र आत्म्याजवळ मनापासून प्रार्थना करू आणि आता आशीर्वादासाठी हात जोडूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. कुटुंबाविषयी देवाची एक योजना आहे. नवरा बायको दोघे देवाच्या हृदयामध्ये कुटुंबाविषयी असलेली योजना काय आहे हे जाणण्यासाठी लग्नाच्या अगोदरपासून प्रार्थना करू शकताय. लग्न झाल्यावर नक्की दोघे बसून प्रार्थना करून देवाच्या हृदयामध्ये आमच्या कुटुंबासाठी कोणती योजना आहे ते जाणणे गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. अनेक लोक लग्न झाल्यानंतर पप्पा सांगत आहे, मम्मी सांगत आहे, सासू सांगत आहे, सासरा सांगत आहे. हालेलुया. या सगळ्यांच्या द्वारे देव परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे का हे ओळखण्यासाठी तुम्ही प्रार्थनामय जीवन जगत असेल तर परमेश्वर तुम्हाला कृपा पुरवणार. कोणाच्या तरी पायाच्या मांडीच्या भागामध्ये सुजन आणि दुखणे जबरदस्त आलेलं आहे. प्रभू त्यांना स्पर्श करत आहे. चक्कर येणे, पोटातील त्रासातून जाणे, अशा अनेक त्रासातील लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. संडासच्या संबंधातील तक्रार, जुलाब लागणे आणि इतर अनेक त्रासातून जाणाऱ्यांना प्रभू स्पर्श करत आहे. संतांच्या जीवनाकडे आकर्षित झालेल्या कोणतरी एका व्यक्तीला प्रभू एक विशेष कृपा आज पुरवत आहे. एका घरामध्ये 3 मुलं आहेत. या तिघेही मुलांच्या विषयी आई वडिलांना प्रश्न पडलेला आहे, खूप दुःखी झालेला आहे. त्या आई वडिलांना परमेश्वर मार्ग आता दाखवत आहे. तुम्ही नम्र होऊन माझ्या सान्निध्यात राहा, मी तुम्हाला मार्ग दाखवीन असे पवित्र आत्मा त्यांना सांगत आहे. दाताचा तक्रार असलेले काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. शरीरामध्ये खूप उष्णता झालेला आहे, अशा कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. काही स्त्रियांना कमरेच्या खालच्या भागामध्ये असलेले दुखणे प्रभू पाहत आहे. प्रभू त्यांना आशीर्वादित करत आहे. खट्टीपणा अनेक लोकांच्या जीवनाचा नाश केलेला आहे, म्हणून खट्टीपणा सोडायला प्रभू अनेकांना सांगत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.